या पुढची बातमी आहे आनंद परांजपे यांच्या संदर्भात। खोटं बोला पण रेटून बोला असा आव्हाडांचा स्वभाव असल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली। मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील संघर्ष मिटवावा असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे यांनी। पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सभेमध्ये काही वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचे पडसाद थेट ठाण्यामधून उमटताना पाहायला मिळत आहेत। राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांवरती निशाणा साधत त्यांच्यावरती टीका केलेली आहे। काकूंचं कुंकू पुसण्याची वाट अजित पवार बघत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंदजी परांजपे आहेत। सर, कसं पाहताय संपूर्ण या वक्तव्याकडे? कारण अजित पवारांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाडांचा हा स्थायी भाव आहे, धचं म करायचं, अर्थाचा अनर्थ लावायचा। त्यामुळे लोकसभेला जे कोण बारामतीमधनं उभं राहणार आहे हे फोन करून भावनिक आव्हान करत आहे की मी शेवटचा उभं राहतो, आणि म्हणून त्याला अनुसरून ते संपूर्ण भाषण होतं। पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना नेहमीची ही सवय आहे, धचा मा करायचं, खोटं बोल पण रेटून बोल। ते पुढे जाऊन हेही म्हणाले की माननीय अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या बाहेर कोण ओळखत नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं कृषी मंत्री म्हणून काम भारतामध्ये कोणी नाकारू शकत नाही। पण माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्या आयुष्याची 35 वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित केली। अशी एकही विधानसभा नाही की जिथले कार्यकर्ते हे अजितदादांचे जुळलेले नाही। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।